जीसस, थँक्यू फादर, थँक्यू होली स्पिरिट. प्रभू येशू, धन्यवाद करतो आम्ही आज तुझा. प्रभू येशू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. प्रभू, पुन्हा एकदा तू आम्हाला तुझ्या उपस्थितीमध्ये घेऊन आलेला आहे आणि प्रभू येशू, आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलणार आहे परमेश्वर. आणि आज त्या वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये तू चमत्कार करणार आहे परमेश्वर. आज आमचं जीवन या वचनाद्वारे तू बदलणार आहे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आज पुन्हा एकदा प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या हातात सोपून देतो. आमच्या मनांना, आमच्या हृदयांना मी तयार करतो परमेश्वरा, की तुझं वचन जेव्हा येईल प्रभू येशू, ते वचन खाली जाणार नाही परमेश्वरा. ते वचन आमच्या जीवनामध्ये ज्या कामासाठी तू पाठवलं आहे प्रभू, ते जरूर काम करणार. येस फादर. प्रभू येशू, आज आम्ही आमच्या हृदयांना तयार करत आहोत, की आज तुझं वचन आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन बदलणारं असणार आहे. आमच्या परिस्थित्या बदलणार असणार आहे प्रभू. आमची डेस्टिनी बदलणारे असणार आहे परमेश्वर. आज आमचं भविष्य बदलणारं असणार आहे प्रभू. आज आम्ही तुझ्या वचनाकडे खूप आशेने आणि विश्वासाने बघत आहोत परमेश्वरा. आणि प्रभू, आम्हाला माहिती आहे, आमचा विश्वास आहे की आज जे पण पवित्र आत्म्याच्या द्वारे वचन तू आमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहेस परमेश्वरा, त्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये अद्भुत काम होणार आहे परमेश्वर. प्रभू येशू, आज आम्ही तुझ्या वचनाला जसं ते आहे प्रभू, सत्याने भरलेलं, सामर्थ्याने भरलेलं परमेश्वरा, ज्या कामासाठी तू पाठवतो ते काम करणारं, तसंच आज आम्ही आमच्यासाठी ते स्वीकारत आहोत. येशू, तुझ्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन, 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 आमेन. जीसस, थँक्यू गॉड, थँक्यू फादर. आजच्या वचनाचा विषय आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये एक सामर्थ्यशाली काम करणार आहे. आमेन. आपण एहेजेकेल या पुस्तकाचा 37व्या अध्यायामध्ये येत आहोत आणि आज आम्ही या अध्यायातून परमेश्वराच्या वचनाविषयी, वचन आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी आज आपण शिकणार आहोत. 37वं एहेजेकेलचं पहिला वचन आपण वाचूया. परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले, तेथे अस्थी होत्या. या एका वचनामध्ये देखो, एहेजेकेल हा जो भविष्यत वक्ता होता, त्याला परमेश्वराचा सामर्थ्य त्याच्यावर उतरून आलं, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आला. वरदहस्त्रमध्ये म्हणजे परमेश्वराने त्याचा हात त्याच्यावरती ठेवला आणि लिहिलं आहे की परमेश्वराच्या आत्म्याने स्फूर्ती होऊन परमेश्वराचा आत्मा त्याच्यामध्ये सामावला, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये गेला आणि लिहिलं आहे की त्याने, त्या पवित्र आत्म्याने त्याला उचललं आणि अशा खोऱ्यामध्ये घेऊन गेला की जिथे अस्थी होत्या. त्या ज्या अस्थी होत्या, हे इस्रायलचं एक खूप मोठं सैन्य एका युद्धामध्ये तिथे मेलेलं होतं आणि खूप वर्षापूर्वी हे युद्ध झालं होतं आणि ह्या ज्या अस्थी होत्या तिथे विखुरलेल्या होत्या. आणि जेव्हा दुसरं वचन वाचतो त्यात ते म्हणजे लिहिलेलं आहे, दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होती, त्यामधून परमेश्वराने मला चालायला लावले. ती हाडे अगदी सुकलेली असल्याचे मी पाहिले. त्याने पुढचं वचन लिहिलंय की त्याने मला धामधूम चहूकडून फिरवले, तो पहा त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या व त्या अतिशुष्क होत्या. आज आपण बघूया की एक सैन्य वर्षापूर्वी एका खोऱ्यामध्ये त्याच्या अस्थी विखुरलेल्या होत्या, पडलेल्या होत्या. आणि जेव्हा पवित्र आत्मा एहेजेकेल भविष्यत वक्ताच्या जो भविष्यात होता त्याच्यावर जेव्हा पवित्र आत्मा उतरून आला, परमेश्वराने त्याच्याद्वारे किती मोठं काम केलं हे आज आपण बघणार आहोत. तर पहिली गोष्ट आज आमच्या जीवनामध्ये अद्भुत आणि सुपरनॅचरल कामं होण्यासाठी पाहिजे असतात आणि ते म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक. जर आम्ही एहेजेकेलचं अगर 36व्या अध्यायाचं जर आम्ही 26वं वचन वाचतो तर लिहिलंय, मी तुम्हाला नवे हृदय देईल, तुमच्या ठाई नवा आत्मा घालील, त्याच्या देहातून पापमय हृदय काढून टाकील व तुम्हास मी मांसमय हृदय देईल.
परमेश्वर जेव्हा आमचा उद्धार करतो तेव्हा परमेश्वराचं एक अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये आणि आमच्या हृदयामध्ये होतं. ते म्हणजे परमेश्वर आम्हाला नवीन हृदय देतो. पापामुळं जे आमचं हृदय कठीण झालेलं असतं, परमेश्वर ते हृदय काढून टाकतो. त्याच्याऐवजी आमच्या शरीरामध्ये एक मांसमय हृदय टाकतो आणि त्या हृदयावर तो पवित्र आत्म्याचा वर्षाव करतो. तो आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे की परमेश्वराचा आत्मा जेव्हा आमच्यावर उतरून येतो आणि जेव्हा परमेश्वर जे आम्हाला करायला सांगतो ते आम्ही करतो प्रियांनो, तर आमच्या जीवनामध्ये खूप अद्भुत कामं होतात. जे केल्यावर परमेश्वराचा आत्मा उतरून येतो, परमेश्वराचा आत्मा त्याच्यामध्ये सामावतो आणि मग जे केलेला तो पवित्र आत्मा उचलून एका खोऱ्यामध्ये घेऊन येतो आणि तिथे खूप साऱ्या अस्थी पडलेल्या असतात आणि तिथे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या चोहोमधून परमेश्वराने त्याला फिरवलं आणि खोऱ्याच्या तिथे खूप साऱ्या अस्थी होत्या आणि तिथे स्पेशली असं लिहिलेलं आहे, एक शब्द तिथं लिहिलेला आहे आणि ते म्हणजे शुष्क होत्या. त्या ज्या अस्थी होत्या, ते जे हाडं होती, ती हाडं खूप वर्षापूर्वी मेलेल्या लोकांची होती. शुष्क अस्थीचा मतलब असं असतो की जेव्हा नुकताच माणूस मेलेला असतो, काही महिन्यापूर्वी माणूस मेलेला असेल तर त्याच्या हड्डीमध्ये, त्याच्या अस्थीमध्ये एक प्रकारचा ओलावा असतो. पण जेव्हा अस्थी किंवा हाडे जेव्हा कम्प्लिटली सुकलेली असतात, याचा अर्थ असतो की ती जी माणसं आहेत किंवा तो जो प्राणी आहे तो खूप वर्षापूर्वी तो मेलेला आहे. आणि मग अशा अस्थींमधनं परमेश्वराचा आत्मा जे केलेला फिरवतो आणि मग तो मला म्हणाला, मानव पुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू मला हे काय ठाऊक? तेव्हा तो म्हणाला, या अस्थींना संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. एक मोठा अधिकार आज आम्हाला दिलेला आहे परमेश्वराने. परमेश्वर एजेकलला विचारतो, या अस्थी जिवंत होतील का? आणि एजेकल म्हणतो, मला नाही माहिती, तुला माहीत. आणि मग परमेश्वर यहोवा त्याला सांगतो की त्या शुष्क अस्थींना तू कमांड कर, त्या शुष्क अस्थींना तू आज्ञा दे की त्या जिवंत व्हावा. आज आमच्या जीवनामध्ये जे पण मेलेलं आहे, आमचं मन मेलेलं आहे, आमच्या फॅमिलीमध्ये नाती मेलेली आहेत, आमचा व्यवसाय मेलेला आहे, आमच्या शरीरामध्ये अवयव मेलेले आहेत, आमच्या जीवनामध्ये आमचा फायनान्स मेलेला आहे. आज जे काही तुमच्या आयुष्यामध्ये मेलेलं आहे, परमेश्वराचं वचन आज सांगत आहे, जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कमांड करतो, आज्ञा देतो, त्यावेळेस त्या गोष्टी जिवंत होऊ शकतात. आणि जर आमचा खरंच विश्वास असेल तर प्रियांनो, त्या गोष्टी जिवंत होतात. इथे एजेकेलला परमेश्वर सांगतो की तू त्या शुष्क अस्थींना आज्ञा दे की जिवंत हो. आणि मग पुढे लिहिलेलं आहे की प्रभू परमेश्वर या अस्थींना म्हणतो, पहा, मी तुमच्यावर तुम्हास श्वास घालितो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावील, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हास त्वचेने आच्छादेल, तुम्हास श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. जे काही परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करणार असतो, तो पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला बोलायला लावतो. ऐका, आता इथे लिहिलेलं आहे, परमेश्वर त्या अस्थींना लगेच जिवंत करू शकत होता की नव्हता? करू शकत होता. पण तो एहेजेकेलला मध्ये घेतो आणि एहेजेकेलच्या द्वारे तो परमेश्वराची वचनं त्याच्या तोंडामध्ये टाकून ती वदवतो. आणि मग जेव्हा एजेकेलला तो आज्ञा देतो, एजेकेलला पण सांगतो की काय करायचंय. पहिली गोष्ट विचारतो, हे जिवंत होतील की नाही होतील?
एजेकेल म्हणतो मला नाही माहिती, तुला माहिती आहे. आणि मग तो म्हणतो की त्यांना सांग तू जिवंत हो. आणि मग कशा जिवंत करायच्या ते पण त्याला सांगतो. त्यांना म्हणतो की त्यांच्यामध्ये पहिल्यांदा त्या ज्या अस्थी आहेत त्या स्नायू लावीन, नंतर मांस चढवीन, त्यांच्यावर त्वचा आच्छादीन आणि मग त्यांच्यामध्ये श्वास घालीन. तर पहिल्यांदा परमेश्वराचं वचन सांगतं की जसं जसं त्याच्यामध्ये स्नायू घालेल, मांस चढवेल, त्याच्यावर त्वचा चढवेल आणि त्यांच्यामध्ये मी श्वास घालेल. आज प्रियांनो, आम्हाला परमेश्वर एक ब्लूप्रिंट देत आहे. आज आमच्या आयुष्यामध्ये तो काय करणार आहे ते परमेश्वराच्या आत्म्याद्वारे आम्हाला सांगत आहे. जितके पण लोक आज परमेश्वराच्या आत्म्याद्वारे जेव्हा पित्याशी जोडले जातात तेव्हा पवित्र आत्मा आमच्या हृदयामध्ये आमच्या भविष्याविषयी जो काही ते करणार आहे ते आमच्या हृदयामध्ये टाकतो. आणि जेव्हा हृदयातनं ती वचनं आमच्या तोंडातनं बाहेर होतात प्रियांनो, ती वचनं आमच्या जीवनातनं पूर्ण होतात. करंथीकराच्या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की कानांनी ऐकलं नाही, डोळ्यांनी बघितलं नाही, कुणाच्या मनामध्ये आलं नाही, अशा गोष्टी मी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार करून ठेवलेल्या आहेत. आणि मग तो म्हणतो की या सगळ्या गोष्टी मी पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला सांगितल्या किंवा सांगेन. तर पवित्र आत्मा परमेश्वराच्या ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या आमच्यापर्यंत आणतो आणि आमच्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोचवतो. तर आज हा पवित्र आत्मा एहेजेकेलवर उतरून आला आणि एहेजेकेलला त्या जे शुष्क हड्डी होती त्यांना जिवंत करेल की नाही हे विचारलं. आणि जिवंत करण्यासाठी त्यांनी त्या कशा जिवंत होतील हे सांगितलं. तर सांगितलं की पहिलं स्नायू येतील, मग मांस येईल, मग त्वचा येईल आणि मग मी त्यांच्यामध्ये श्वास घालील. तर परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय करत आहे त्याची ब्लूप्रिंट देत असतो. मी तुम्हाला आणि मग तो सांगतो की मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. जोपर्यंत तो बोलतच होता, एहेजेकेल हे जे परमेश्वराने त्याला सांगितलं होतं त्या गोष्टी तो बोलतच होता. ते बोलत असतानाच त्या हड्डी लिहिलेल्या की विखुरल्या होत्या. एक मोठं खोरं आहे, 2 डोंगरांमधली ती जागा आहे. खूप मोठं सैन्य तिथं मेलेलं होतं आणि त्या हड्डी सगळीकडे विखुरलेल्या होत्या. आणि जेव्हा एहेजेकेलला परमेश्वर सांगतो की हे जिवंत करणार आहेस तू आज सैन्य, आणि तो बोलतच असतो, तर लिहिलंय की तिथे आवाज झाला, तिथे भूकंप झाला आणि हड्डी आपल्या ज्या देहाच्या ज्या हड्डी होत्या त्या एकमेकांना जोडायला लागल्या. प्रियांनो, किती अद्भुत चमत्कार आहे. आमच्या जीवनामध्ये पण जिक्सॉ पझल किती लोकांनी बघितलंय. असे एक तुकडे असतात आणि मग आपल्याला एक अशी त्याच्यातनं आकृती बनवायची असते. मग आपण हे घेतो इथे लावतो, हे घेतो इथे लावतो, हे घेतो इथे लावतो आणि मग त्यातून ते सगळे जिग्सॉ पझल जेव्हा एकत्र येतं तेव्हा आपल्याला जी आकृती त्याच्यातून दिसते त्यातून कळतं की हे काय आहे. तसंच प्रियांनो, आम्ही तुकड्यामध्ये जगत असतो. आज आमच्या फायनान्समध्ये हे होतं, आमच्या आज पर्सनल रिलेशनशिपमध्ये होतं, आमच्या कामाच्या इथे होतं, आमच्या मानसिक जीवनामध्ये हे होतं, आमच्या आत्मिक जीवनामध्ये हे होतं, आमच्या जे काही आमचं सामाजिक जीवन आहे इथे आम्ही जे विखुरलेलं गेलेलं असतो. पण परमेश्वराचं वचन हे सांगतं की सर्व गोष्टी तुझ्यासाठी मी चांगल्यामध्येच उत्पन्न करील, कारण तू माझ्यावर प्रेम करतोस आणि माझ्या योजनेच्या अनुसार तू बोलवला गेलेला आहेस. जेव्हा जसं या हड्डी विखुरल्या होत्या इकडे तिकडे, पण जेव्हा वचन आलं तेव्हा त्या हड्डी एकमेकाला जोडल्या गेल्या आणि त्याच्यातून एक देह बनला. प्रियांनो, आज आमचं जीवन इकडे तिकडे दिसतं. आम्ही आज आम्ही घरामध्ये आनंदी आहेत तर कामावर आम्ही दुःखी आहोत. आम्ही आमची आत्मिक कंडिशन चांगली तर आमची मानसिक कंडिशन बेकार आहे. आज आम्ही शरीरामध्ये काहीतरी दुःख सोसत आहोत. आम्ही आमच्या आयुष्यात कुठेतरी
कभी खुशी कभी गमचं गोष्ट चाललेली असते. पण परमेश्वराचं वचन जेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येतं, सगळ्या गोष्टी एकत्र येतात. हा बोलतच होता तोपर्यंत सगळ्या हड्डी एकमेकाला जोडायला लागल्या. ज्याच्या शरीराची जी हड्डी होती, जी हाडं होती, ज्या अस्थी होत्या, त्या एकमेकाला जोडायला लागल्या. आणि प्रियानो, तसंच आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही वचन कबूल करतो परमेश्वराच्या सामर्थ्याने, तेव्हा आमच्या जीवनामधल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी एकत्र येतात आणि परमेश्वर त्याच्यातून एक सुंदरसं भविष्य आमच्यासाठी घडवत असतो. पाठीमागे झालेले चुका, पाप, आम्ही केलेले चुकीचे इन्व्हेस्टमेंट, आमच्याकडून बोललेले चुकीचे वचनं, चुकीच्या गोष्टी, आम्ही खूप काही करतो. पण परमेश्वराचं वचन जेव्हा येतं, का ही लोकं तर मेली होती, वर्षानुवर्षापूर्वी ही मेलेली होती आणि त्यांच्या हड्डी आज शुष्क हड्डी होत्या. परंतु जेव्हा परमेश्वराचं वचन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आलं, प्रियांनो, त्याच्यामधून एक देह बनायला लागला. आणि पुढे लिहिलेलं आहे की त्यावेळेस संदेश देश असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. जेव्हा परमेश्वराचं वचन आणि आत्मा एकत्र येतो तेव्हा खूप मोठं सामर्थ्य उत्पन्न होतं. जेव्हा येशू ख्रिस्तानी पण प्राण सोडला, लिहिलं की भूकंप झाला. जेव्हा पण परमेश्वराचं सामर्थ्य, आमच्या ह्याच्यात भूकंप होत नाहीत पण आम्हाला हादरे जरूर बसतात. जेव्हा परमेश्वराचं वचन सामर्थ्याने येतं तेव्हा आमचं जीवन हलतं. प्रियांनो, तसंच तिथे भूकंप झाला, अस्थींना जडून गेल्या. मग मी पाहिले की त्यावर स्नायू आले, जसं त्यांनी प्रॉफेसी केली होती, जसं त्यांनी भविष्यवाणी केली होती. परमेश्वराकडून ऐकून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने एजेकियलने जे पण बोललं, स्नायू येतील, मांस येईल, त्वचा येईल, तसं तसं होत गेलं. प्रियांनो, आज आम्हाला परमेश्वर एक खूप मोठा मंत्र देत आहे की जे पण तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने स्वतःच्या आयुष्यासाठी, दुसऱ्यांसाठी कबूल कराल, एक्झॅक्टली तसंच तुमच्यासाठी आणि तुमच्या लोकांसाठी होईल. आमेन. म्हणून प्रार्थना एक मोठं शस्त्र आम्हाला दिलेलं आहे. आणि प्रार्थना म्हणजे काय आहे? प्रार्थना म्हणजे भविष्यासाठी कबूल केलेली पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने वचनं आहेत. आपण प्रार्थना करतो म्हणजे काय करतो? प्रभू मला एक चांगलं काम दे, चांगलं काम दे. आम्ही चांगल्या कामाविषयी परमेश्वराकडं बोलत असतो. प्रभू मला एक माझं चांगल्या ठिकाणी लग्न होऊ दे. आम्ही प्रॉफेसी करत असतो, आम्ही एक भविष्यवाणी करत असतो. आणि प्रार्थना म्हणजे फक्त, मी जसं नेहमी सांगत असते की प्रार्थना म्हणजे आपल्या प्रॉब्लेमची किंवा आपल्या ज्या गोष्टी आम्हाला लागतात त्याची लिस्ट परमेश्वराकडे देणं नाही आहे. प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी एक तर कनेक्ट होणं, जोडलं जाणं. आणि दुसरी गोष्ट, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परमेश्वर जे पण आमच्या हृदयामध्ये टाकत आहे ते होण्यासाठी भविष्यवाणी करणं. आणि जेव्हा तसं आम्ही करतो, एक्झॅक्टली आम्ही जे बोलतो ते आमच्या आयुष्यामध्ये होतं. म्हणून जेव्हा पण परमेश्वराकडे बसतो, आम्ही परमेश्वरात जवळ बसतो, जेव्हा आम्ही आमचं तोंड उघडतो, तेव्हा अशा गोष्टी मागा ज्या अद्भुत आहेत, ज्या सुपरनॅचरल आहेत, ज्या चांगल्या आहेत, ज्या शांतीच्या आहेत, ज्या आम्हाला भरपूरता देणाऱ्या आहेत, ज्या आम्हाला एक चांगलं भविष्य देणारे आहेत. बरेचदा असं होतं की आम्ही आमच्या, जसं ह्या ज्या हड्डी होत्या, हे ज्या अस्थी होत्या, ह्या वर्षानुवर्षात त्या खोऱ्यामध्ये पडलेल्या होत्या. ऊन, पाऊस, थंडीमध्ये त्या तिथे पडलेल्या होत्या. पण त्या अस्थी मेलेल्या होत्या, म्हणजे ती माणसं मेलेली होती आणि ती जी हाडं होती ती वर्षानुवर्ष तिथं पडलेली होती. पण विचार करा, परमेश्वर जेव्हा एजेकियलला सांगतो की त्या हड्डींना, त्या अस्थींना तू आज्ञा दे,
कोण विचार करू शकतं की त्या मेलेल्या माणसांच्या वर्षानुवर्षपूर्वी पडलेल्या शुष्क अस्थी परमेश्वराचं वचन ऐकतील आणि त्या एकत्र येतील आणि त्यातून माणसं बनतील? प्रियांनो, या जगातली जरी आपल्याला वाटतं की हे टेबलमध्ये जीव नाहीये, पण हे टेबल सुद्धा परमेश्वराचं वचन ऐकतं. ज्या गोष्टींना आपल्याला वाटतं की त्या सजीव नाही आहेत, ज्या गोष्टी आता परमेश्वरांनी वचनाद्वारे जगाची सृष्टी केली, सगळं जग परमेश्वरांनी वचनाद्वारे बनवलं. जेव्हा पृथ्वीवर वचन पाठवलं की प्रकाश हो, प्रकाश झाला. प्रकाश नव्हता पण प्रकाश झाला. म्हणजे पृथ्वीने ती वचनं ऐकली आणि जसं ते वचन सांगत होतं तशाच गोष्टी झाल्या. आणि म्हणून आज परमेश्वर आम्हाला पवित्र आत्म्याचं आणि वचनाचं सामर्थ्य देत आहे, याच्यासाठी की जेव्हा पण आम्ही जे कबूल करतो ते आमच्या जीवनामध्ये होतं. अगर पृथ्वी ऐकू शकते, सृष्टी ऐकू शकते, परमेश्वराने भूमंडळ बनवलं ते जर परमेश्वराचं वचन ऐकू शकतं, तर प्रियांनो मग काय राहिलं आमच्यासाठी? आज आमच्या परिस्थितींना जे कर्ज आहेत त्यांना आम्ही सांगू शकतो की कर्ज माझ्या जीवनातून निघून जा. आम्ही आज्ञा देऊ शकतो की जे पण आजार आहे, येशू ख्रिस्ताच्या फटके, पाठीवर फटके खाल्ल्याने जे रक्त सांडलं त्याच्याद्वारे माझे आजार बरेले आहेत. माझ्या जीवनातनं आजार निघून जाऊ दे, श्राप निघून जाऊ दे, पाप निघून जाऊ दे, माझ्या जीवनातनं गरिबी निघून जाऊ दे. आज ज्या पण गोष्टींना जी पण कमांड तुम्ही करता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, त्या गोष्टींना तुमच्या जीवनातनं जावं लागतं किंवा तुमच्या जीवनामध्ये यावं लागतं. कारण परमेश्वराचं वचन रोमकरास पत्राचं 4 अध्यायाचं 17वं वचन हे सांगतं की आमचा एक असा परमेश्वर आहे जो मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही ते असल्यासारखी आज्ञा देतो. परमेश्वराचं वचन जसं आता आपण एहेजेकेलमध्ये बघत आहोत, मेलेल्यांमध्ये ते जीवन टाकतं आणि ज्या गोष्टी आहेतच नाही त्यांना उत्पन्न करतं. विचार करा प्रियांनो, तिथे शुष्क अस्थी होत्या, बरोबर? त्या अस्थींनी परमेश्वराचं वचन ऐकलं आणि त्या एकत्र झाल्या. आता त्याच्यावर स्नायू, मांस आणि चमडी होती का? नव्हती. तर परमेश्वराचं वचन हे सांगतं की तो मेलेल्यांमध्ये जीवन टाकतो आणि ज्या गोष्टी आहेतच नाही त्यांना असं बोलवतं की त्या आहेत. आता मांस नव्हतं, स्नायू नव्हते, चमडी नव्हती, त्याच्यावरती यायला लागली. जसं जसं एहेजेकेलने त्याच्यावर भविष्यवाणी केली तसं तसं त्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि लिहिले प्रियांनो, तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे, मानव पुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहोकडून ये व या वधिलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. याचा अर्थ पवित्र आत्म्याद्वारे आम्ही वाऱ्याला सुद्धा आज्ञा देऊ शकतो. जसं येशू ख्रिस्तानी वादळं थांबवली, वादळ आलं, त्यांनी सांगितलं की शांत हो, आणि वादळ शांत झाली. जेव्हा आता हे एहेजेकेलनी भविष्यवाणी केली की अस्थी एकत्र आल्या, स्नायू आले, मांस आलं, चमडी आली, आणि मग आता परत एकदा परमेश्वर एहेजेकेलला म्हणाला, आता वाऱ्याला आज्ञा दे की त्यांच्यामध्ये ते सामावतील. आणि मग हे जे वधिलेली जी लोक होती, युद्धामध्ये जी मारली गेलेली लोक होतील, ती जिवंत होतील. प्रियांनो, किती मोठी गोष्ट आहे ही, किती मोठी गोष्ट आहे. आज परमेश्वराने मानवाचा उपयोग करून किती मोठी सुपरनॅचरल गोष्टी केलेल्या आहेत. जेव्हा मी बायबल वाचतो, मोशेद्वारा लाल समुद्र दुभागणं, मोशेद्वारा डोंगरातनं पाणी काढणं, नद्या वाहवणं, किती तारी चिन्ह चमत्कार, एलियानी प्रार्थना केली की पाऊस नको पडू दे,
आणि 3.5 वर्ष पाऊस पडला नाही, तिथे दुष्काळ आला. आज आमच्याकडे एवढी मोठी ताकद परमेश्वराने दिलेली आहे की आम्ही जे बोलतो, आम्ही सामान्य लोक. एलियाला पण सांगितलं की तो दुःख सुख भोगणारा एक सामान्य मनुष्य होता, परंतु त्यांनी रडून रडून प्रार्थना केली, त्यांनी विश्वासाने प्रार्थना केली आणि गोष्टी झाल्या. आज परमेश्वर या एजेकेलद्वारे आम्हाला हे सांगत आहे की जेव्हा परमेश्वर जे सांगतो ते आम्ही करतो, आणि परमेश्वर नॉर्मल गोष्टी करत नाही. परमेश्वर कधी पण तुम्ही बघितलं, जे परमेश्वर करायला सांगतो त्या गोष्टी नॉर्मल नसतात. 5 भाकरी 2 मासे घेऊन ये आणि प्रार्थना केली, पित्याला धन्यवाद दिला आणि 5,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी ते वाटलं आणि 12 टोपल्या भरून राहिल्या. कोण करू शकतं? परमेश्वर जेव्हा पण आम्हाला काय करायला सांगतं ते काम अद्भुत असतं, ते काम सुपरनॅचरल असतं. परमेश्वराने आम्हाला आज सुपरनॅचरलमध्ये चालण्यासाठी बनवलेलं आहे आणि आम्ही आमच्याच दुःखामध्ये रडत बसलेलो असतो. हे नाही होत, ते नाही होत, हे नाही झालं, ते नाही झालं, ती नाही बोलली, ती रुसली, इथे दुखतंय, तिथे दुखतंय. आम्ही आमच्यामध्येच आहे आणि परमेश्वराची आमच्यासाठी अद्भुत योजना आहे. आम्ही आमच्या नॉर्मल जीवनापर्यंतच पोहोचत नाही तर अद्भुत जीवन तर आम्ही कधी जगणार आहोत? विचार करायची गोष्ट आहे. परमेश्वराने ज्याला पण निवडलं त्याच्याद्वारे त्यांनी अद्भुत गोष्टी केल्या, ज्या एका मानवाला करणं अशक्य आहे. आज जर आम्ही म्हणतो परमेश्वराने आम्हाला निवडलंय, तर मग आमच्याद्वारे पण परमेश्वर अद्भुत गोष्टी करणार आहे. पण आम्ही तयार आहोत का? एजेकेल तयार होता. त्यांनी विचारलं, हे शुष्क अस्ती जिवंत होऊ शकतील का? तो मला माहीत नाही, तुला माहीत. पण जे त्याने परमेश्वराने त्याला सांगितलं त्यांनी केलं आणि वर्षानुवर्षापूर्वी मेलेलं सैन्य एजेकेलद्वारा जिवंत झालं. आणि असं लिहिलेलं आहे की तेव्हा तो मला म्हणाला, मानव पुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा, ते म्हणतात आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे. ते मेलेलं सैन्य हे इस्रायलचं घराणं होतं. संपूर्ण घराणं त्या खोऱ्यामध्ये मारलं गेलेलं होतं आणि ते घराणं तिथे म्हणत होतं की आमच्या अस्थी शुष्क झालेल्या आहेत, आमचा पूर्ण उच्छेद झालेला आहे, आमचा समूळ नाश झालेला आहे. जेव्हा आज आम्ही आमच्या आयुष्यात म्हणतो की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाहीये, कर्जामध्ये मी डुबलेला आहे, ह्या आजारांनी मी पूर्णपणे त्रस्त झालेलो आहे, नात्यांमुळे माझं हृदय तुटलेलं आहे, आज माझ्या जीवनामध्ये कुठेच आशा नाहीये, मी काय करावं, कुठं जावं मला कळतच नाहीये. आज परमेश्वर सांगत आहे आम्हाला प्रियानो या वचनाद्वारे, तुमची आशा परमेश्वरामध्ये जिवंत ठेवा, कारण आमचा परमेश्वर कधीही निराश करत नाही. विश्वास योग्य परमेश्वर आहे, आमच्या विश्वासाला तो कधीच तडा जाऊन देत नाही. एजेकेलने सामर्थ्याने परमेश्वराने जसं सांगितलं तसं वचन कबूल केलं. प्रियांनो, आज तोच अधिकार आमच्या जिभेमध्ये पण दिलेला आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की तुझ्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यूचा अधिकार आहे आणि आम्हाला जीवनच कबूल केलं पाहिजे, कारण परमेश्वराने आम्हाला जे आम्ही कबूल करतो ते आमच्या आयुष्यामध्ये होईल हे अधिकार दिलेला आहे. आणि आम्ही नेहमी निराशा कबूल करतो, आम्ही नेहमी प्रॉब्लेम कबूल करतो, आम्ही नेहमी वाईट गोष्टी कबूल करतो, आम्ही नेहमी श्राप कबूल करतो. मग आमचं जीवन कसं सुधारणार आहे? जर आम्ही वाईटच कबूल करतो किंवा आमच्या मनामध्ये नेहमी वाईटच असतं, निगेटिव्हच असतं, डिप्रेशनच असतं, तर तुम्ही कसं विचार करू शकता की तुमच्या जीवनामध्ये चांगलं होईल? परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये असून सुद्धा आशा नाहीये, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये असून सुद्धा तुमचं जीवन मेलेलं आहे.
आज हा दाखला आज आम्हाला हे सांगत आहे की आमच्याकडे एक असा सामर्थ्यशाली परमेश्वर आहे की जो वर्षानुवर्ष मेलेल्या सैन्याला जर तो जिवंत करू शकतो, तर तुमचे प्रॉब्लेम, तुमची तुमची दुःख तुमच्या समोर काय आहेत? आम्ही परमेश्वराला आमच्या आयुष्यामध्ये छोटा करतो. आमच्यावर आहे. आमचा परमेश्वर सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, सर्व सामर्थी, जगाला बनवणारा, जगाला चालवणारा परमेश्वर आहे. जसं आम्ही आता हे वचन ऐकलं की तो मेलेल्यांमध्ये जीवन टाकणार आणि ज्या गोष्टी आहेतच नाही त्यांना बनवणारा परमेश्वर, तो उत्पन्न करता आहे. पण आज आम्ही आमच्या परमेश्वराला किती छोटं करून ठेवलेलं आहे. जो अधिकार आणि सामर्थ्य आम्हाला परमेश्वराने दिलेला, आम्ही त्याचा उपयोग आमच्या जीवनासाठी किती करतो? आमच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असतात. आम्ही नेहमी दुःखाच्या गोष्टी करतो. आम्ही नेहमी प्रॉब्लेम बद्दल बोलतो. तर आमचा देव आमच्या जीवनातनं कसा दिसतो? आम्ही आमच्या देवाला छोटं करून ठेवलेलं आहे. आणि आमच्या जीवनातनं आमचा देव मोठा व्हावा, परमेश्वराचं गौरव व्हावं, म्हणून परमेश्वराने आम्हाला बनवलेलं आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये आपल्या पित्याचं गौरव करायला आला होता. आणि येशू ख्रिस्तानी प्रत्येक गोष्ट जी केली ती पित्याच्या गौरवासाठी होती. आणि म्हणून त्याच्या जीवनाकडे बघून लोक नेहमी म्हणायचे की हा परमेश्वराचा पुत्र आहे. आज आम्हाला पण पुत्र बनवलंय येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे. आज आमच्यामध्ये पुत्रपणाची किती फळं आम्ही दाखवत आहोत किंवा आम्ही परमेश्वराची किती महिमा आमच्या जीवनाद्वारे करत आहोत. आम्ही आमच्या परमेश्वराला छोटा करून ठेवलेला आहे. आज जर आमच्या परमेश्वराला आमच्या जीवनाद्वारे मोठं करायचं असेल, आमचा परमेश्वर अद्भुतरित्या जगाला दाखवायचं असेल, जग तर बोलणार. कशाला चर्चला जातो, कशाला बायबल पढतो, वाचतो, कशाला प्रार्थना करतो, काय तुझा देव करतो, बघ तुझं जीवन. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये जेव्हा चांगल्या गोष्टी कबूल करतो, वचनं कबूल करतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जेव्हा जगतो, तेव्हा आम्ही जे बोलतो ते होतं आणि आमचं जीवन डोंगरावर वसलेल्या शहरासारखं चमकतं. आमच्या जीवनातनं प्रकाश बाहेर येतो. प्रकाश. कारण आम्हाला परमेश्वराने जगाची ज्योती बनवलेला आहे, जगाचा प्रकाश बनवलेला आहे. पण आमच्या जीवनातनं नेहमी अंधकार दिसत असेल तर लोक आम्हाला परमेश्वराचे लेकरं कशी म्हणतील? एहेजेकेलने आज आम्हाला एक खूप मोठा धडा शिकवलेला आहे आणि तो ह्या आहे की वचनं घेऊन परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती कबूल करा. वचनं कधीच प्रियांनो खाली जात नाहीत. लिहून घ्या, कारण ही लिहिलेली आहेत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परमेश्वराने ऑलरेडी ही वचनं लिहून आम्हाला दिलेली आहेत. आणि जेव्हा ती आम्ही कबूल करतो, वचनं कधीच खाली जात नाहीत, कारण परमेश्वराने आपल्या वचनांना स्वतःपेक्षा पण उच्च स्थान दिलेलं आहे. वचन हे सांगतं की स्वर्ग आणि पृथ्वी टळतील, पण परमेश्वराची वचनं कधी टळणार नाहीत. मग जेव्हा आम्ही परमेश्वराची वचनं घेऊन प्रार्थना करतो, सामर्थ्याने ती कबूल करतो, भविष्यामध्ये ती आम्ही पाठवतो, तेव्हा ती भविष्यामध्ये जाऊन आमचं चांगलं भविष्य करण्यासाठी आम्हाला भविष्यात ती तयार ठेवतात. भले आज आम्हाला दिसत नसेल, आम्ही कबूल केले ते आमच्या आयुष्यात आज आम्हाला दिसत नसेल, पण ती वचनं भविष्यामध्ये जातात आणि ती भविष्याला ॲड्रेस करतात, ती भविष्याला बदलतात आणि आम्हाला एक चांगलं भविष्य घडवण्यासाठी ती मदत करतात. म्हणून प्रार्थना, आपण जे गोष्टी मिळणार आहेत त्याच्याविषयी परमेश्वराला सांगत असतो की प्रभू मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे काढून टाक, हे नको आहे, हे दुःखदायी आहे, हे त्रासदायक आहे. आणि मग ते आम्ही कबूल करतो तेव्हा त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात.
प्रियांनो, आज प्रार्थनेला खूप महत्त्व याच्यासाठी आहे की प्रार्थनेद्वारे आम्ही एक तो परमेश्वराबरोबर कनेक्ट होतो आणि दुसरी गोष्ट जे काही आम्ही प्रार्थनेत मागतो ते एक प्रकारे आम्ही कबूल करतो आणि जेव्हा ते कबूल करतो विश्वासाने त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात. आणि पहा पुढे काय झालं. म्हणून संदेश देऊन त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो पहा, मी तुमच्या कबरा उघडील, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणील. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढील, तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. हे त्यांच्यासाठी होतं, आज आमच्यासाठी आहे पुनरुत्थान. एजेकेलने पुनरुत्थानाचा एक ट्रेलर आम्हाला दाखवला होता, किंवा परमेश्वराने एजेकेलच्या द्वारे हे जे केलेलं होतं हा पुनरुत्थानाचा एक ट्रेलर होता की वर्षानुवर्षापूर्वी मेलेली लोक परमेश्वराने जिवंत केली होती. आज आम्ही पण येशू ख्रिस्तामध्ये मरू, तर जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा आमची कबर पहिली उघडली जाईल आणि आम्हाला वैभवी देहासह परमेश्वराच्या समोर उपस्थित केलं जाईल. आम्ही येशू ख्रिस्ताला त्या ढगांमध्ये भेटू. हे ट्रेलर होता. आज आम्ही जर विश्वासाने आम्ही मेलेलो जरी असेल, विचार करा प्रियांनो, जे लोक मेलेल्या लोकांना काय आशा असते हो? जे लोक मेलेत लगेच आम्ही त्याला डेड बॉडी म्हणतो आणि लगेच आम्ही घरातनं बाहेर काढतो, कधी एकदा पुरून येईल असं आम्हाला होतं. कारण आम्हाला माहिती आहे की आता हा मेलेल्या माणसाला काहीच आशा नाही आहे, हा काहीच करू शकत नाही आणि आम्ही त्याला पुरतो. आम्ही त्याला लिटरली आयुष्यातनं काढून टाकतो कारण तो मेलेला आहे. पण प्रियांनो, आज आम्हाला परमेश्वर हे सांगतं की मेलेल्या माणसाला सुद्धा आशा आहे. लाजरला मरून 4 दिवस झाले होते, कबरेमध्ये ठेवला होता, काय आशा होती त्याला? मार्था मरियम पण म्हणत होत्या, तू लवकर आला असतास तर तो बरा झाला असता, तर तो मरून 4 दिवस झाले, आता काय उपयोग नाहीये. पण येशू ख्रिस्ताने सांगितलं लाजर बाहेर आहे आणि लाजर बाहेर आला. आज आम्हाला आमच्या मेलेल्या परिस्थितीमधून परमेश्वर सांगतोय बाहेर या, बाहेर या त्या कर्जातनं, बाहेर या त्या आजारातून, बाहेर या त्या डिप्रेशनमधून, बाहेर या त्या टेन्शनमधून. आम्हाला आमची दुःख खूप प्रिय असतात, आम्हाला कवटाळून बसलेलो असतो आम्ही त्याला. दुःख नसेल तर तो दिवस आमचा चांगला जात नाही. आणि परमेश्वर म्हणतो आजचा दिवस मी आजचा दिवस बनवलाय कारण तू आनंदित राहावं. पण आम्हाला आनंदित राहायला सुद्धा प्रॉब्लेम असतो. आय डोंट नो वाय. आम्ही आनंदित जरी असलो ना तरी मागच्या सगळ्या गोष्टी काढून आम्ही रडत असतो. पाठीमागच्या सगळ्या वाईट गोष्टी काढून आमच्या डोळ्यातनं पाणी येतं आनंदात सुद्धा. परमेश्वर म्हणतो मागच्या गोष्टी झाल्या, मी तुम्हाला नवीन सृष्टी बनवली आहे, पाठीमागच्या सगळ्या गोष्टी विसरून जा, मी तुमच्यासाठी एक चांगलं भविष्य तयार केलेलं आहे. भविष्यासाठी माझ्या तुमच्यासाठी ज्या योजना आहेत तुमच्या चांगल्यासाठी आहेत. आणि आम्ही पास्टमध्ये जगत असतो, आम्हाला नेहमी भूतकाळामध्ये जगायला खूप आवडतं, जेव्हा की आमचा वर्तमान काळ आणि आमचा भविष्यकाळ परमेश्वराने खूप उज्ज्वल केलेला आहे. आमेन. तर परमेश्वराचं वचन सांगतं की लोकांच्या कबरा उठली ना, ज्यावेळेस येशू ख्रिस्त पण मेला क्रुसावर, त्यांनी आपला प्राण त्यागला, त्यावेळेस सुद्धा कबरा उघडल्या गेल्या आणि लोक जिवंत झाली आणि कबरेमधली लोक यरुशलेममध्ये जाऊन आपल्या घरी गेली होती. आमेन. तो पण एक ट्रेलर होता पुनरुत्थानाचा. तर आम्हाला आशा आहे. हे एक गोष्ट अजून दाखवतं की तुम्ही मेला तरी तुमची आशा संपत नाही. जर आमची फक्त या आयुष्याविषयी आशा आहे तर आम्ही लिहिलं की आम्ही दुर्भागी लोक आहोत. आमची आशा या जीवनासाठी पण आहे आणि आमची आशा मेल्यानंतर पण आहे की जर आम्ही येशू ख्रिस्तामध्ये मरत आहोत तर आम्ही स्वर्ग लोकामध्ये जाऊ आणि स्वर्ग लोकातनं आमचं प्रमोशन स्वर्गामध्ये होईल. पण आमची आशा फक्त या जीवनासाठी, मला फक्त पैसा पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, नाव पाहिजे, नोकरी पाहिजे, लग्न पाहिजे, पोरं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. प्रभू फक्त तू एवढं जरी दिलं तरी मी सुखी होईल, बाकी मला काही नको, फक्त मला एक चांगली नोकरी लागू दे, मला काही नको, फक्त एक पोरगं होऊ दे, मला काही नको, फक्त एक घर बांधून होऊ दे. किती वेळा म्हणतो आपण परमेश्वराला?
कारण आमच्या आनंदाचं कारण फक्त तेवढंच असतं. आनंद याच्यासाठी करा की तुमचं नाव स्वर्गाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि जेव्हा नाव लिहिलेलं आहे तेव्हा जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा तो तुम्हाला त्याच्या बरोबर घेऊन जाईल आणि सार्वकालिक जीवन तुम्ही परमेश्वर येशू ख्रिस्ताबरोबर व्यतीत कराल. हा आनंदाचं कारण असलं पाहिजे. आज किती पण दुःख होऊ दे, जितकी दुःख भोगाल तितका गौरव तुम्हाला परमेश्वराच्या राज्यामध्ये मिळणार आहे, हे पण लिहून घ्या. आमेन. पुढे लिहिलेलं आहे, मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील, तुम्ही सजीव व्हाल, मी तुम्हाला तुमच्या देशात वसवील. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हा समजेल, असे परमेश्वर म्हणतो. आज आमच्यासाठी हे वचन हे सांगतं की मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. आणि खरोखर प्रियांनो, परमेश्वराने त्याचा आत्मा आमच्या ठाई घातलेला आहे. आमचं देह परमेश्वराचं मंदिर बनलेलं आहे. पण आम्ही नेहमी या देहाला कसं ट्रीट करतो आणि त्याचा कसा वापर करतो? परमेश्वराचा आत्मा ऑलरेडी आमच्यामध्ये आलेला आहे. परमेश्वराचा आत्मा ऑलरेडी आमच्यामध्ये वस्ती करत आहे आणि तो म्हणतो की मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील, तुम्ही सजीव व्हाल. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की नव्याने जन्म घेतल्याशिवाय तुमचा परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. आणि नव्याने जन्म काय आहे प्रियांनो? नव्याने जन्म आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे नवीन जन्म घेणं. आणि तो पवित्र आत्मा परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. तो म्हणतो की तुम्ही सजीव व्हाल व तुम्हास तुमच्या देशात वसवेल. आमचा देश कुठला आहे? परमेश्वराचं वचन सांगतं पृथ्वी तुमचा देश नाही आहे. इथं संपत्ती एकत्र करू नका. तुमचा देश स्वर्गामध्ये. संपत्ती तिकडे साठवा. इथं चोर चोरून नेतील, आळ्या लागतील, किडे लागतील, मुंग्या लागतील. इथंच ठेवून जायचं आहे सगळं. आपली खरी संपत्ती स्वर्गामध्ये साठवा. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की मी तुम्हाला तुमच्या देशात घेऊन जाईल. आणि आम्ही इथेच प्रवासी आहोत, स्ट्रेंजर्स आहोत. आणि तो लवकर येऊन आम्हाला त्याच्या देशामध्ये घेऊन जाणार आहे. आणि तो सांगतो तेव्हा मी परमेश्वर हे बोललो, मी तसे केले हे तुम्हा समजेल, असे परमेश्वर म्हणतो. तो प्रियांनो, आज एहेजेकेल आम्हाला खूप काही शिकवून गेलं. प्रत्येक मेलेल्या परिस्थितीमध्ये परमेश्वराचा आत्मा आणि वचन जेव्हा काम करतं प्रियांनो, ती गोष्ट सजीव होते. आज आमच्या जीवनामध्ये जे पण आजार आहेत परमेश्वर आम्हाला सांगत आहे, ते आजार परमेश्वराच्या आत्म्याद्वारे आणि परमेश्वराच्या वचनाच्या सामर्थ्याद्वारे आम्ही काढत आहोत. येस फादर, ओ जीसस, थँक्यू गॉड. परमेश्वर हरेक आजार, प्रत्येक आजार, डोकेदुखी परमेश्वरा आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत परमेश्वरा. प्रभू, डायबिटीस, ब्लड प्रेशर, किडनीचे प्रॉब्लेम, लिव्हरचे प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम, येस फादर प्रभू येशू, स्किनचे प्रॉब्लेम, येस फादर, ओ लियाला बशिकिती थियाला, डिप्रेशन, येस फादर, आम्ही सगळे जे स्नायूंचे हड्डीचे प्रॉब्लेम आहेत प्रभू येशू, आम्ही तुझ्या हातात देत आहोत प्रभू. आणि तुझं वचन सांगतं तुझ्या फटक्यांच्या द्वारे प्रभू आम्हाला ऑलरेडी आरोग्य मिळालेलं आहे प्रभू. आज ते आरोग्य प्रभू येशू तुझ्या लोकांसाठी आम्ही कबूल करत आहोत प्रभू. एहेजेकेल द्वारा तू प्रभू वर्षापूर्वी मेलेले सैन्य आपल्या पायावर उभं केलं प्रभू. तेच अधिकार, ते सामर्थ्य तू आम्हाला दिलेलं आहे प्रभूजी. आज तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे प्रभू तुझ्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू. प्रत्येक आजार परमेश्वरा तुझ्या नावामध्ये आम्ही काढून टाकत आहोत प्रभूजी. ॲसिडिटी, येस फादर, हरेक प्रकारची डोकेदुखी, येस फादर, ओ लियाला बाशिकिती, अर्थरायटिस, येस फादर, ओ जीजस, आम्ही हे सगळे आजार प्रभू आज आता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये काढत आहोत प्रभूजी. प्रभू, ज्या लोकांना कामं नाही आहेत परमेश्वरा प्रभू, तू एक असा परमेश्वर आहे ज्या गोष्टी आहेतच
नाही प्रभू त्यांची तू उत्पत्ती करतो प्रभू आज तुझ्या लोकांसाठी. नवीन नवीन प्रभू कामांची तू उत्पत्ती कर परमेश्वरा. तुझ्या लोकांना तू आज कामं दे परमेश्वरा. येस फादर, त्यांच्या हातांच्या कामांना तू आशीर्वादित कर प्रभूजी. येस फादर. ओ लियाला बाश्य किती थी आला प्रभू, ज्यांना लेकरं होत नाहीत प्रभू, प्रभू आज त्यांच्या उमला तू स्पर्श कर परमेश्वरा. येस फादर. आणि प्रभू सुंदर आणि चांगली पोरं होण्यासाठी परमेश्वरा तू त्यांना मदत आणि सहायता कर प्रभू. हा प्रभूजी तुझ्यासाठी कुठली गोष्ट अशक्य नाही प्रभू. त्या मेलेल्या अस्थींमध्ये परमेश्वरा, त्या शुष्क अस्थींमध्ये परमेश्वरा तू जीवन टाकू शकतो तो प्रभूजी. प्रभू लोकांच्या मेलेल्या त्या गर्भाशयामध्ये सुद्धा परमेश्वरा तू जीवन टाकू शकतो. सारेला तू 90 वर्षाची असताना सुद्धा परमेश्वरा तू इसाक तिच्याद्वारे परमेश्वरात उत्पन्न केला प्रभू. आज जितक्या पण बहिणी आहेत परमेश्वरा, ज्यांची गर्भाशय बंद झाली आहेत, मेडिकल प्रॉब्लेम, श्राप, बोललेले शब्द, जे काही परमेश्वरा आज त्यांच्या जीवनामध्ये आहे प्रभू, काढून टाक आणि प्रभू त्यांना सुंदरशी मुलं होण्यासाठी तू मदत आणि सहायता कर परमेश्वरा. येस फादर. प्रभू येशू, ज्या पण लोकांच्या जीवनामध्ये कर्ज आहेत परमेश्वरा, येस फादर, फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत परमेश्वरा, आज प्रभू तुझी अद्भुत कोठारं जी स्वर्गामध्ये आहेत प्रभू तू उघड परमेश्वरा. आणि तुझ्या लोकांच्या जीवनावर आज तुझ्या लोकांच्या बँक अकाउंट्समध्ये प्रभू असा वर्षाव कर परमेश्वरा की ती भरून वाहतील परमेश्वरा. त्यांची कर्जच माफ होतील परमेश्वरा, साफ होतील परमेश्वरा, आणि तुझी लोक भरपूरतेमध्ये चालतील प्रभू. असं होऊ दे प्रभू. येस फादर. ओ लिया लाला बश्य किती थी अलाला बस सहल गदी दिदी अलाला ओ लिया लाला बाशी की थी अलाला प्रभू. खूप साऱ्या पोरांचे आज प्रभू जे स्टुडंट्स आहेत त्यांचे एक्झाम्स आहेत परमेश्वरा, 10th 12th MPSC UPSC प्रभू, जे पण नीटचे एक्झाम आज लेकरं देत आहे परमेश्वरा, प्रत्येकावर तुझं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून येऊ दे परमेश्वरा. तुझी बुद्धी, तुझी समज, तुझं ज्ञान दे परमेश्वरा. प्रभू येशू, आज आमच्या लेकरांच्या जीवनातनं, आज आमच्या लेकरांच्या हृदयातनं भीतीचा आत्मा काढून टाक परमेश्वरा. तुझं सामर्थ्याचा आत्मा परमेश्वरा त्यांच्यामध्ये टाक आणि भविष्यामध्ये जी चांगली योजना तुझी त्यांच्यासाठी ठेवलेली आहे प्रभू, ती पूर्ण करण्यासाठी आज आमच्या लेकरांना त्या एक्झाममध्ये चांगल्या मार्काने तू पास कर प्रभूजी. ओ लिया लाला बश्य किती थी अलाला बस सहल गदी दिदी अलाला ओ लिया लाला बाश्य किती थी अलाला बस सकत थी अलाला. खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वरा डिप्रेशन आहे प्रभूजी. येस फादर. उदासीनता, एकटेपणा प्रभू येशू, जगण्याची खूप साऱ्या लोकांमध्ये परमेश्वरा इच्छा मरून गेलेली आहे प्रभू. आज आता या क्षणी प्रभू जसं त्या शुष्क अस्थींवर प्रभू तुझा पवित्र आत्मा उतरून आला होता प्रभू, आज तुझ्या लेकरांवर तुझा पवित्र आत्मा उतरून येऊ दे परमेश्वरा. येस फादर. तुझं सामर्थ्य आज त्यांच्यावर उतरून येऊ दे प्रभूजी, आणि प्रभू त्यांना तू नव्याने नवीन जीवन दे परमेश्वर आहे प्रभू. प्रभू येशू, आज असं तुझं वचन सांगतं की नव्याने जन्म घेतल्याशिवाय परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश होत नाही प्रभू. आज तुझ्या लेकरांवर तो पवित्र आत्म्याचा अभिषेक कर प्रभूजी. प्रभू पाठीमागच्या सगळ्या गोष्टी विसरून परमेश्वरा एक नवीन जीवन प्रभू नव्याने सुरू करण्यासाठी, जे अद्भुत असेल, जे सुपरनॅचरल असेल परमेश्वरा, तुझ्या पवित्र सामर्थ्याने भरलेलं असेल परमेश्वरा, आणि तुझ्या वचनाच्या अनुसार चालणारं असेल असं जीवन परमेश्वरा त्यांच्याद्वारे तू उत्पन्न कर. आणि प्रभू जे पण चांगली कामं ती त्यांच्या आयुष्यामध्ये करतील प्रभू, प्रत्येक कामाद्वारे प्रभू पिता तू स्वर्गामध्ये जे आहे तुझ्या नावाचा गौरव होऊ दे परमेश्वरा. येस फादर. आणि ज्या कामासाठी परमेश्वरा तू आम्हाला पृथ्वीवर पाठवलेलं आहे प्रभू, ती कामं आणि ती योजना परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आमच्यावर तू प्रकट कर प्रभूजी. आम्ही प्रभूजी असंच टाइमपाससाठी नाही बनवलेलं गेलेलं आहोत परमेश्वरा, अद्भुत कामं करण्यासाठी आम्ही बनवलेलो आहोत प्रभू. तू उगीचच तुझं रक्त त्या क्रुसावर सांडलेलं नाही आहे परमेश्वरा, उगीचच तू तुझं आम्हाला वचनं दिलेली नाही आहेत प्रभूजी, कारण नसताना तुझा आत्मा तू पाठवलेला नाही आहे परमेश्वरा, परंतु हे रक्त, तुझं पवित्र रक्त, तुझं पवित्र वचन आणि तुझं पवित्र आत्मा मिळून प्रभू एक अद्भुत जीवन जगण्यासाठी तू आम्हाला या जगामध्ये पाठवलेलं आहे प्रभूजी. आज प्रत्येक विश्वास करणारा परमेश्वरा त्या रक्ताचं, त्या वचनाचं आणि त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ओळखू दे प्रभूजी, आणि त्यांना घेऊन चालण्यासाठी तू मदत आणि सहायता कर प्रभू. आज कोणीही खाली हृदय असू नये प्रभूजी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभू तुझा पवित्र आत्मा आणि तुझं पवित्र वचन असू दे प्रभूजी, आणि त्या दोन्ही गोष्टींद्वारे प्रभू एक अद्भुत जीवन, एक पवित्र जीवन, एक गौरवाचं जीवन, एक आदराचं जीवन जगण्यासाठी प्रभू तुझ्या लेकरांना तू मदत आणि सहायता कर प्रभू.
प्रभू. सगळी निगेटिव्हिटी, सगळं डिप्रेशन, सगळ्या प्रभूजी काळज्या चिंता आज तू काढून टाक परमेश्वर. आणि प्रभू एक नवीन आशेनी, नवीन विश्वासाने तुझ्या लोकांना आज तू उभं कर परमेश्वर. प्रभू येशू. ओ लिया लाला बशके तिथी अलाला बस्सह लगदी दिदी अलाला शेती अलाला बस्सह लगदी दिदी अलाला बशके तिथी अलाला. प्रभू आज तुझं स्वर्गीय सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज तुझ्या लोकांवर उतरून येऊ दे प्रभूजी. येस फादर. ओ लिया लाला बशके तिथी अलाला. प्रभू जीजस, प्रभू येशू, प्रभू येशू, प्रभू येशू. येस फादर. सगळे आजार, सगळे काळजा, सगळ्या चिंता, सगळी कर्ज प्रभू येशू, सगळे वांजपणा परमेश्वरा, अज्ञान, आज सगळं काही तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू काढून टाक आणि एक अद्भुत जीवन आज तुझ्या लोकांना तू दे प्रभूजी. आज एजेकेल प्रभू आम्हाला सांगून गेला की मेलेल्यांमध्ये जीवन टाकून परमेश्वरा त्यांना पुनरुत्थान देणारा तू परमेश्वर आहे प्रभूजी. प्रभू आज आमची आशा तुझ्यावर फक्त या जीवनासाठी नाही आहे. आम्ही तुझ्यामध्ये मरू तरी परमेश्वरा तू जेव्हा येशील तेव्हा आम्ही उचलले जाऊ, आम्ही उठले जाऊ परमेश्वर. आम्हाला आज आशा आहे प्रभूजी. प्रभू येशू आज पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे तुझं प्रेम, तुझं सामर्थ्य आणि तुझ्या योजना तू आमच्यावर प्रकट केल्या म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. येशू तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, 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 आमेन.